जय माता तुळजाभवानी. कुंभ राशीच्या जातकानो, येणारा शुक्रवार तुमच्या आयुष्यात सर्वात थरारक आणि निर्णायक दिवस ठरणार. कारण ब्रह्मांडात अशा काही हालचाली होत आहेत ज्या गेल्या अनेक दशकात कधीही घडल्या नाहीत. आभाळातून मिळणारे संकेत, ग्रहांची ही विचित्र चाल तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार की तुम्हाला संकटाच्या खोल दरीत लोटणार, हे फक्त शुक्रवारी घडणाऱ्या या 3 घटना ठरवतील. नीट ऐका मित्रांनो, कारण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमची गमावून बसाल आणि त्यानंतर फक्त आणि फक्त पश्चाताप तुमच्या हाती उरेल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानो, साक्षात माता तुळजाभवानीचा विशेष वरदहस्त या शुक्रवारी तुमच्यावरती पडणार असून तिचे आशीर्वाद तुम्हाला 3 गुप्त संकेताच्या माध्यमातून मिळणार. हे संकेत साधेसुधे नसून तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येणारी साक्षात दैवी शक्ती आहे, जी तुमच्या गरिबीचे आणि दुःखाचे मूळ कायमचे उपटून टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. पण अत्यंत सावध राहा, कारण जेव्हा दैवी शक्ती प्रसन्न होते तेव्हा ती तुमची अत्यंत कठोर परीक्षा सुद्धा घेते. आणि या परीक्षेत तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन उत्तीर्ण झालात तर तुमच्या 7 पिढ्याचे कल्याण होईल, हे विसरू नका. कुंभ राशीच्या जातकानो, एक अशी भयानक चूक जी सध्या तुमच्या नकळत तुम्ही करत आहात ती या शुक्रवारी तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते आणि माता तुळजाभवानीचा कोप तुमच्यावरती ओढून घेऊ शकते. ही एक चूक तुमच्या प्रगतीला कायमची खीळ घालणारी ठरेल आणि त्यानंतर तुम्ही किती देवधर्माचे केले तरी त्या संकटाच्या गर्तेतून बाहेर पडणे तुम्हाला अशक्य होईल. तो एक घातक निर्णय कोणता आहे आणि त्यापासून स्वतःचा बचाव करून आई भवानीची कृपा कशी मिळवायची, हे जर तुम्ही आज जाणून घेतले नाही तर येणारा काळ तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत क्लेशदायक आणि भीतीदायक ठरेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकानो, या शुक्रवारी ब्रह्मांडात एक अशी ऊर्जा सक्रिय होते जी थेट तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार असून माता तुळजाभवानीच्या दरबारातून तुमच्यासाठी न्यायाचा कौल जाहीर झालाय. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, ज्या अपमान आणि गरिबीचा सामना तुम्ही करत आहात, ते सर्व अंधार एका क्षणात दूर करण्यासाठी आई भवानीने या शुक्रवारी तुमच्यासाठी विशेष वेळ निवडली आहे. हा केवळ योगायोग नसून तुमच्या पूर्वजांच्या पुण्याचे फळ तुम्हाला मिळणार. पण ही ऊर्जा इतकी सात्विक आहे जितकीच ती उग्र सुद्धा असू शकते, हे ध्यानात ठेवा. कुंभ राशीच्या जातकानो, शुक्रवारी सकाळी सूर्योदयानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ आणि देवघरात काहीतरी असे अजब अनुभव येतील जे बघून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कदाचित तुम्हाला अचानक गुलाबाचा किंवा चंदनाचा तीव्र सुगंध येईल किंवा घराच्या परिसरात एखादे दुर्मिळ पक्षी किंवा साक्षात कुलस्वामिनीचे प्रतीक मानले जाणारे काही चिन्हही दिसतील. ही घटना साधी नसून माता तुळजाभवानी तुमच्या घरात प्रवेश करत असल्याचा हा पहिला आणि सर्वात मोठा संकेत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकानो, हा आशीर्वाद स्वीकारताना तुमच्या मनात थोडीशी भीती, शंका असेल तरी दैवी चक्र तुमच्या विरोधात फिरू शकते आणि तुम्हाला मिळणारे लाभ अचानक संकटामध्ये बदलू शकतात. जेव्हा हे संकेत मिळतील तेव्हा तुमचे हृदय धडधडेल आणि तुम्हाला एक प्रकारचा अदृश्य दाबही जाणवेल. हा दाब म्हणजे आई भवानीची शक्ती आहे मित्रांनो, जी तुमच्यातील नकारात्मकतेला बाहेर खेचत आहे. आणि या पहिल्या टप्प्यात जर तुम्ही स्वतःला सावरले नाही किंवा भक्तिभावानं नतमस्तक झाला नाही तर पुढच्या 2 घटनाचे परिणाम तुम्हाला सहन करणे कठीण होईल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, राशीच्या जातकांनो, शुक्रवारी दुपारी 12 ते 4 या वेळेत तुमच्यासोबत एक अशी अनाकलनीय घटना घडणार आहे जी तुमच्या तर्काच्या पलीकडे असेल. तुम्हाला अचानक असे वाटू लागेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या आसपास वावरत आहे आणि तुमच्या कानात काहीतरी गुपित पुटपुटत आहे. हा दुसरा संकेत साक्षात माता तुळजाभवानीकडून येत असून तो तुमच्या भविष्यातील एका मोठ्या परिवर्तनाची पूर्वसूचना आहे. पण जर यावेळी तुमचे मन विचलित झाले किंवा तुम्ही घाबरून गेलात तर ही सुवर्ण संधी वाऱ्यासारखी तुमच्या हातातून निसटून जाईल. कुंभ राशीच्या जातकांनो, या दिवशी जर तुमच्या दारावर एखादी अनोळखी व्यक्ती आली आणि तिने तुमच्याकडे एखादी अत्यंत साधी पण विचित्र मागणी केली,
तर प्रचंड सावध व्हा, कारण ती तुमची सर्वात मोठी परीक्षा असू शकते. त्या व्यक्तीच्या डोळ्यांत तुम्हाला एक वेगळीच आणि भेदक चमक दिसेल, जी तुम्हाला आतून हादरवून सोडेल. ही घटना म्हणजे साक्षात दैवी शक्तीने घेतलेले रूप असू शकते, जे तुमच्या दातृत्वाची आणि सहनशीलतेची चाचणी घेण्यासाठी आले आहे. आणि इथे चुकूनही केलेला अपमान तुमच्या नशिबाचे पूर्णपणे वाटोळे करू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, या दुसऱ्या संकेताचा संबंध थेट तुमच्या घरातील अशा एका कोपऱ्याशी आहे जिथे अंधार असतो आणि जिथे तुम्ही वर्षानुवर्षे लक्ष दिलेले नाही. शुक्रवारी संध्याकाळच्या वेळी तिथे तुम्हाला काहीतरी चमकताना किंवा विचित्र हालचाल होताना दिसेल, जे बघून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि अंगावर शहारे येतील. हे दृश्य तुम्हाला जितके भीतीदायक वाटेल तितकेच ते तुमच्या भाग्योदयाचे गुपित दडवून बसलेले आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही ही गोष्ट त्याच क्षणी कोणालाही सांगितली तर आई भवानीचा हा आशीर्वाद कायमचा लुप्त होईल आणि तुमच्या पदरी फक्त अंधार उरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, शुक्रवारी सूर्यास्त होताना आकाशात आणि तुमच्या सभोवतालच्या वातावरणात एक भयान शांतता पसरेल आणि नेमक्या याच वेळी तुम्हाला तिसरा आणि अंतिम संकेत मिळेल. तुमच्या घराच्या खिडकीतून किंवा दारातून अचानक थंड हवेची एक अशी झुळूक येईल जी केवळ तुमच्या शरीराला स्पर्श करणार नाही तर तुमच्या आत्म्याला हादरवून टाकेल. हा संकेत म्हणजे माता तुळजाभवानीने तुमच्या घराला दिलेला संरक्षणाचा वेढा आहे. पण जर यावेळी तुम्हाला विनाकारण भीती वाटली किंवा तुमच्या मनात कोणाबद्दल तरी वाईट विचार आला, तर हे दैवी संरक्षण एका क्षणात नष्ट होऊन तुमच्यावर संकटांची कुऱ्हाड कोसळू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, रात्रीच्या वेळी जेव्हा सर्व जग झोपलेले असेल तेव्हा तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या छतावर किंवा भिंतीवर एखादा विचित्र आवाज ऐकू येईल, जो तुम्हाला अस्वस्थ करेल. हा आवाज कोणताही प्राणी किंवा पक्ष्याचा नसून तुमच्या घराकडे झेपावणाऱ्या नकारात्मक शक्तींना माता तुळजाभवानी रोखत असल्याचा तो पुरावा असेल. हे ऐकून तुमचे हातपाय गार पडतील आणि तुम्हाला काय करावे हे सुचणार नाही. पण लक्षात ठेवा की ही तुमची सर्वात मोठी आध्यात्मिक परीक्षा आहे. आणि जर तुम्ही घाबरून आरडाओरडा केला किंवा देवाला दोष दिला तर तुम्ही तुमच्या हाताने स्वतःचे भाग्य जाळून टाकाल. कुंभ राशीच्या जातकांनो, या तिसऱ्या संकेताचा थेट संबंध तुमच्या आयुष्यातील गुप्त शत्रूंशी असून शुक्रवारी रात्री तुम्हाला असा एखादा भास होईल ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या कटकारस्थानांचा उलगडा होईल. आई भवानी तुम्हाला या शत्रूंच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी साक्षात संकेत देत आहे. आणि जर तुम्ही त्या संकेताचा अर्थ वेळीच ओळखला तर तुमचे येणारे भविष्य सोन्यासारखे झळाळून निघेल. पण सावधान, जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केले आणि नेहमीसारखे गाफील राहिलात तर शनिवारची पहाट तुमच्यासाठी इतकी भयानक असेल की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आणि त्यानंतर कोणतीही शक्ती तुम्हाला या संकटातून वाचवू शकणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, शुक्रवारी रात्रीचे पडघम वाजू लागताच तुम्हाला तुमच्या छातीवर एक अनामिक दडपण जाणवू लागेल, जणू संपूर्ण विश्वाचा भार तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. माता तुळजाभवानीची ही उग्र ऊर्जा तुमच्या संयमाची परीक्षा घेत असून तुमच्या आजूबाजूला असलेल्या सावल्यासुद्धा जिवंत झाल्यासारख्या वाटतील. जर तुम्ही या वातावरणाकडे साधे म्हणून दुर्लक्ष केले किंवा भीतीपोटी नामस्मरण थांबवले तर तुमच्या आयुष्यात येणारे सोन्याचे दिवस एका क्षणात काळोखात विरून जातील आणि तुम्ही पुन्हा कधीही त्या प्रकाशाकडे परत येऊ शकणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, या शुक्रवारी तुमची वाणी ही तुमची सर्वात मोठी शक्ती किंवा सर्वात मोठा शत्रू ठरू शकते, कारण तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द साक्षात ब्रह्मांडापर्यंत पोहोचत आहे. एखादी जवळची व्यक्ती किंवा अनपेक्षित प्रसंग तुम्हाला इतका चिडवून सोडेल की तुमच्या तोंडून अपशब्द निघावेत अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जाईल. जर तुम्ही या षडयंत्राला बळी पडलात आणि रागाच्या भरात एखादे वाईट कृत्य केले तर माता तुळजाभवानीचा तो विशेष आशीर्वाद त्याच क्षणी एका भयंकर शापात रूपांतरित होईल, ज्याची किंमत तुम्हाला आयुष्यभर चुकवावी लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा तुम्ही आरशात पाहाल तेव्हा तुम्हाला स्वतःच्या चेहऱ्यात एक वेगळाच बदल किंवा मागे उभी असलेली एक गूढ सावली दिसण्याची शक्यता आहे. हे पाहून तुमच्या शरीराचा थरकाप उडेल आणि तुम्हाला जिवंतपणी मरणाचा अनुभव आल्यासारखे वाटेल. पण हे साक्षात देवीने तुम्हाला दाखवलेला आरसा आहे, जे तुमच्यातील दोषांचे दर्शन घडवत आहे. जर तुम्ही हा भयानक संकेत पाहून स्वतःला सुधारण्याचा संकल्प केला नाही तर पुढचा जो टप्पा येणार आहे तो तुमच्यासाठी इतका विध्वंसक असेल की ज्याचा विचार करूनच तुमच्या अंगावर शहारे येतील. कुंभ राशीच्या जातकांनो, शुक्रवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर आणि शनिवारची पहाट फुटण्यापूर्वीचा तो काळ तुमच्या अस्तित्वाची सर्वात मोठी कसोटी पाहणारा असेल.
यावेळी तुम्हाला अचानक असे वाटेल की तुमच्या घरात कोणीतरी अदृश्य शक्ती वावरत आहे आणि सर्व दिवे मालवले तरी एक गूढ प्रकाश तुम्हाला खुणावत आहे. हा माता तुळजाभवानीचा अंतिम कौल आहे, जो तुम्हाला सांगतोय की तुमची कर्माची पाटी आता कोरी होणार आहे. पण जर या क्षणी तुमच्या मनात लोभ, मत्सर किंवा कोणाचे तरी वाईट करण्याची इच्छा जागृत झाली, तर हा प्रकाश एका क्षणात भस्म करणाऱ्या आगीत रूपांतरित होईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग कायमचा खुंटेल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता त्या एका भयंकर चुकीबद्दल सावध व्हा, जी तुमच्या सर्व पुण्याचा नाश करू शकते. ती चूक म्हणजे अहंकार आणि अविश्वास. जर तुम्ही या सर्व संकेतांना निव्वळ अंधश्रद्धा मानून माता तुळजाभवानीच्या शक्तीचा उपहास केला किंवा माझ्याकडे सर्व काही आहे, मला देवाची काय गरज, असा गर्व केला, तर लक्षात ठेवा की आई भवानीने दिलेले वैभव ती एका रात्रीत परत सुद्धा घेऊ शकते. तुमच्या आयुष्यातील या शुक्रवारी आलेली ही दैवी संधी जर तुम्ही उद्धटपणामुळे गमावली, तर येणारे अनेक महिने तुम्हाला प्रचंड मानसिक छळ, आर्थिक ओढाताण आणि कुटुंबातील कलहाचा असा काही सामना करावा लागेल की ज्यातून सुटण्यासाठी तुम्हाला कोणताही मार्ग उरणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, हा भाग 5 तुमच्यासाठी शेवटचा इशारा आहे, कारण माता तुळजाभवानीचा हा विशेष आशीर्वाद केवळ पात्र व्यक्तीलाच मिळणार आहे. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही कोणाशी तरी खोटे बोललात किंवा कोणाचा तरी हक्क हिरावून घेतला असेल, तर शनिवारचा सूर्योदय तुमच्यासाठी अत्यंत अमंगळ वार्ता घेऊन येऊ शकतो. ही एक चूक तुम्हाला इतक्या खोल दरीत ढकलू शकते जिथून बाहेर पडणे केवळ अशक्य असेल. पण जर तुम्ही पूर्ण शरणागतीने आणि नम्रतेने आई भवानीला साकडे घातले, तर हाच शुक्रवार तुमच्या नशिबाचा कायापालट करणारा आणि तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देणारा सर्वात भाग्यवान दिवस ठरेल. आता निर्णय तुमचा आहे. आशीर्वाद मिळवायचा की एका चुकीने सर्वस्व गमवायचे? कुंभ राशीच्या जातकांनो, हा शुक्रवार तुमच्या नशिबाचा फैसला करणारा आहे आणि माता तुळजाभवानीची ही उग्र पण कल्याणकारी शक्ती तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडवते हे आता सर्वस्वी तुमच्या भक्तीवर अवलंबून आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यात दिलेले संकेत काळजाला भिडले असतील, तर हे केवळ एक माहितीपत्रक नसून साक्षात आई भवानीने तुमच्यापर्यंत पोहोचवलेला संदेश आहे असे समजा. अशाच प्रकारच्या गूढ आणि शक्तिशाली माहितीसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढचा येणारा काळ तुमच्यासाठी आणखीनच धक्कादायक खुलासे घेऊन येणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करण्यासाठी आता या क्षणी कमेंट बॉक्समध्ये आई तुळजाभवानी माता, माझ्यावर तुझी कृपा ठेव आणि माझी सर्व संकटे दूर कर, असे पूर्ण श्रद्धेने नक्की लिहा. तुमचे एक पाऊल आणि तुमची एक कमेंट तुमच्या नशिबाचे चक्र फिरवू शकते, कारण जिथे श्रद्धा असते तिथेच देव आपला चमत्कार दाखवत असतो. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमची एक लाईक या दैवी ऊर्जेला तुमच्यापर्यंत अधिक वेगाने आकर्षित करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की संधी एकदाच दार ठोठावते आणि आई भवानीचा हा शुक्रवारी मिळणारा संकेत हीच ती वेळ आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इतरांचेही कल्याण होईल आणि तुमच्या पदरी पुण्य पडेल. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या संकटाची चाहूल तुम्हाला आधीच लागेल आणि तुम्ही सुरक्षित राहाल. माता तुळजाभवानी तुम्हा सर्वांचे रक्षण करो आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीचा वर्षाव करो, हीच आईचरणी प्रार्थना. जय भवानी.